देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे प्रकरण आहे आणि एसआयटीने या प्रकरणी भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे। दरेकरांच्या मागणीनंतर एसआयटी नेमली होती। पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप दरेकरांनी विधान परिषदेत सादर केली होती। प्रवीण दरेकर यांनी तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता। त्या अनुषंगाने नगर पोलीस स्टेशन ठाणे आयुक्तालय या ठिकाणी 742/224 अन्वये गुन्हाही त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि सखोल चौकशी करिता या ठिकाणी एसआयटी जी स्थापन झाली त्या एसआयटीला सरकारला त्या ठिकाणी अहवाल द्यायचा असल्या कारणानं त्यांना सहकार्य करण्यासाठी आज मी पोलीस आयुक्तालयात गेलो होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।